नमस्कार दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल टाइमलेस विथ कार्तिक. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळी सकाळी मी तर निघालो. कुठे जाणार आहे हे सांगतो मी तुम्हाला थोड्या वेळात. आज संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. युजली इथे गर्दी असणारच कारण हा सर्वात इझी ट्रॅक आहे. काय सांगू आता मी तुम्हाला, माईकचा सत्यानाश झाला. पहाड़ बेसिकली आई एम अ माउंटेन पर्सन. बड़ौदा में नहीं है क्या पहाड़? है ना, एक ही है पहाड़. क्या मतलब तू ऑप्शंस बोल रही किसको है? पहाड़ों को. चला 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 चला. आणि शायद जो स्पॉट मला पाहिजे होता तो आता इथून पुढे. पाण्याचा आवाज येतोय मला. जो आ रहे हैं ना वो सर है वहाँ हमारा, और हम यहाँ पे पूरे मतलब पार्टी कर रहे हैं. हम लोग बहुत ट्रैकिंग को गए थे, एंजॉय किए. हैव अ नाइस डे. गुड बाय. बाय ब्रदर. चला चला. Okay, let's go. आज आपण आलो आहोत लोहगडच्या आसपास सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला एक किल्ला म्हणजेच कोरीगड. कोरीगड हा किल्ला लोणावळ्यामध्ये आहे. आणि आता खूप मज्जा करायची आहे. बट आता कसं आहे, सकाळी कुठे जायचं म्हटलं तर उठायचा त्रास है ना. सगळ्यांनाच असतो, मला पण आहे. आई शपथ, इथे रस्ताच बंद आहे. वाव, सकाळी सकाळी गुड मॉर्निंग झाली. त्यातून जाणार कसं? चला दुसऱ्या रस्त्याने जाऊ. बस येऊन थांबली आहे कधीची है ना. फोनवर फोन येत चाललेत. पोचतो तिकडे जाऊन मग काय आपण ते पुढे कन्व्हर्सेशन करूया. चला. आपण हॉल्ट घेतला. आता इथे नाश्ता वगैरे चालू आहे सर्वांचा. त्याच्यानंतर पुढे खूप मज्जा आपण करणार आहोत, बरोबर ना. खूप मज्जा. नमस्कार भैया भाई ना, हमारे आज के ब्लॉग में आए हैं कार्तिक जी. आपको क्या कहना है? प्रवासाला सुरुवात झाली आहे.
काय सांगू आता मी तुम्हाला, माईकचा सत्यानाश झाला. चैनल है क्या आपका? हाँ चैनल है मेरा, किस नाम से है? टाइमलेस विद कार्तिक. ओके. अभी चालू किया हूँ, सब्सक्राइब कर दो. अरे बेशक. अरे मजे ही मजे. आणि मी सगळ्यांसोबत आता आलो आमच्या प्रवासाला. मजेच मजे. आज संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे. युजली इथे गर्दी असणारच, कारण हा सर्वात इझी ट्रॅक आहे. माझ्या अंदाजे हा ट्रॅक टोटल 30 ते 40 मिनिटाचा ट्रॅक असेल, म्हणून इकडे सगळे येतात. आणि आता पावसामुळे सगळीकडे चिखल झाले, तर जेव्हा तुम्ही इथे येणार तर सांभाळून राहा. पाय भी सगळे भिजले. हा पाईप कशाला मध्ये टाकले ते? अरे खुशबू का पता लगा? खुशबू का पता नहीं. मिश्रण या मिशन? मिशन ही बोली भाई ने. मिशन घाघरा वाला. यस, मिशन घाघरा वाला. चलो चलो गाइस, फॉलो मी. थैंक यू. क्या चलो भाई, हमको नहीं करना किसी को फॉलो. दोस्त ना रहा. मुलगी बेडी आहे, एकदम बिंदास पोरगी, मस्त. त्याचे फ्रेंड्स बोलतात ते कंटेंट वर कंटेंट देत चालली. चला पुढे अजून तिच्याकडनं कंटेंट घेऊया. छप्पर फाड व्हिडिओ. कितना स्ट्रेस लेती है भाई जिंदगी में तू? हाँ बहुत ज्यादा भाई. जिंदगी में बाल व्हाइट हो गए. बाल व्हाइट. स्ट्रेस में कितनी जिंदगी है, जिंदगी में कितना स्ट्रेस लेती है. हाँ, वो स्ट्रेस में बीच बीच में जिंदगी जी लेती हूँ. ये वही दिन है आज. सही है, जी ले. इसलिए तो गुजरात से आई हूँ मैं. वाओ. अब सन्नाटे में निकालूंगी. एक काम कर ले, मुंबई आके शिफ्ट हो जा. हो गई थी ना, 2.5 साल रह के गई. और मुझे बढ़िया. बिल्कुल अच्छा ही लगा. मैं हर 15 दिन में घर भाग जाती थी. सिर्फ ट्रैक है मुंबई का, वो बहुत शानदार है. बाकी उसके अलावा सब बेकार. बड़ौदा आके देखो, बड़ौदा. और मैं खाना पीना मजा नहीं लाई. मैं काय तुम बोलायचं तो आता मुंबई के हिला? बाहर रहते. नो वर्ड्स. हे मुंबई अकेला घूम रही थी, नहीं, ये बंदर था. इसीलिए वो घुमाने वाला बंदर था फिर सही में. हाँ. क्योंकि जो मुंबई आया और उसको प्यार नहीं हुआ उससे. किससे? उससे. मुंबई नहीं, तो मुंबई के नेचर से जरूर प्यार हो सकता है. क्या है मुंबई के आजू बाजू में? नेचर. पहाड़. बेसिकली आई एम अ माउंटेन पर्सन. बड़ौदा में नहीं है क्या पहाड़? है ना, एक ही है पहाड़. एक ही है, यहाँ पे ऑप्शंस है. एवरीवन लाइक्स ऑप्शन. अच्छा मतलब तू ऑप्शंस बोल रही किसको है? पहाड़ों को. भाई तेरे साथ रह रही थी ना वो? नहीं, रह थोड़ा रही थी. शिव रह अलग रही. रस्ता पूर्ण पावसाने रस्त्यात पाणी भरलाय सगळीकडे चिखल, स्लिपरी. बापरे, माझे शूज सगळे भिजले.
माझे शूज सगळे भिजले. मस्त हा जंगल ट्रॅक है ना. फक्त थोड्या पावसाची कमी आहे. पाऊस पण जोरात यायला पाहिजे, अजून मजा येईल पाऊस आला तर. मेरी दोस्त को ऐसी अजीब सी जगह में छोड़ के चला गया है वो घाघरा वाला. घाघरा वाला नहीं मिला, लेकिन मेरी दोस्त मिल चुकी है. घाघरा भी मिल गया. दोस्त में आ रही दोस्त. वो घाघरे वाले को सबक सिखाएगा. वो घाघरे वाले को सबक सिखाएगा. मेरी दोस्त को लेकर फोटो निकालू. हाँ जा 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 जा. रुक 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 रुक. कैसा जाया जाए, पानी पे जाना पड़ेगा. ये रहा रास्ता. अरे आराम जाना. आता अर्धी लोक इथून गेले, अर्धी लोक इथून चालले. आता कुठून जायचं? माझा रस्ता कुठे आहे भाई? मला वाटतं हा माझा रस्ता. दिसले दिसले पोरं दिसली. अरे काय जंगल ट्रेक आहे यार. खूप आवडला मला हा ट्रॅक. सह्याद्रीचे रूप आणि सह्याद्रीचे जंगल. झाड सगळीकडून झाड आहे. कुठे आहे रस्ता आहे? काहीच नाही. कितीतरी लोक आज ट्रेकिंग साठी आली आहेत. आजच सगळ्यांनी दिवस निवडलाय वाटतं. बाप रे. करू ना आपण. सगळ्यांचा आजच दिवस होता वाटतं मुरगडला यायचा. उस पल का तो इंतजार कर रहे हैं हम सालों से. क्या बताया उसका नाम? What's my name? What's my name? What's my name? My name is Khushboo. अच्छा तू ही है खुशबू. अरे भाई साहब गजब. आपल्याला लागल्यात पायऱ्या आणि पायऱ्या चढायला आपण सुरुवात केली आता. अरे इकडे काय लिहिले ते तो वाचा. कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये. पायऱ्यावरचे पाणी कुठे गेले? सुरुवात झाली. चला 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 चला. आणि शायद जो स्पॉट मला पाहिजे होता तो आता इथून पुढे. पाण्याचा आवाज येतोय मला. आज संडेची बघायची ना तुम्हाला किती गर्दी आहे. बापरे.
हाच तो नजारा जो आपल्याला बघायचा होता. हीच ती जागा, हेच ते वाहते सुंदर पाणी. हे गाइस, बोलो भाई. अब हम आ चुके हैं यहाँ पे कोरीगढ़ पर. और जो पीछे देख रहे हैं ना, और वो जो आ रहे हैं ना, वो सर है वहाँ हमारे. और हम यहाँ पे पूरे मतलब पार्टी कर रहे हैं. हम लोग बहुत ट्रैकिंग को गए थे, एंजॉय किए. हैव अ नाइस डे. गुड बाय. बाय ब्रदर. चला मिलकर अच्छा लगा. Hey bro, come to भाजी लेनी. जय श्री राम. आता आपण चढतोय कोरीगडाच्या पायऱ्यांवरून आणि बघा ना, या पायऱ्यावरून वाहणारं पाणी एक वेगळीच मजा आहे यार. इकडे खूप लोक आलेले दिसत आहेत. कोणी मित्रांसोबत, कोणी फॅमिलीसोबत, तर कोणी एकटेच शांततेचा अनुभव घ्यायला. काही जण फोटो काढतायत, काही जण नजारा एन्जॉय करतायत. आणि खरंच सांगतो, हे वाहतं पाणी आणि आजूबाजूचा हिरवागार नजारा गडाच्या सौंदर्याला अजूनच खुलवतोय. आपण आता पोहोचतोय गडाच्या मुख्य दरवाजाकडे. चला पुढे पाहूया अजून काय दिसतं या सुंदर गडावर. आता आपण गडाच्या वरती पोहोचत आहोत आणि बघा, सगळ्यात आधी समोर दिसतात या जुन्या तोफा. हे आहेत गडाच्या इतिहासाचे साक्षीदार. असं वाटतं पूर्वी या तोफांनी शत्रूंना रोखले असेल आणि आज त्या गप्प आहेत, पण आजही गर्वाने उभ्या आहेत. आणि आता आपण येतोय महादेवाच्या मंदिराजवळ. छोटंसं, शांत आणि पावसात चिंब भिजलेलं हे मंदिर मनाला एक वेगळीच शांती देते. हे ठिकाण फक्त पाहण्याचं नाही, अनुभवायचं आहे. हा गड जास्त लांब नाहीये, मुंबई पासून खूप जवळ आहे. लोणावळा कोणाला नाही माहिती, सगळ्यांना माहित आहे. पण हा जो गड आहे, धुक्यामध्ये हरवलेला गड, कोरीगड. कोरीगडचा हा तलाव म्हणजे एक अशी जागा आहे जिथे मन शांत होतं आणि आठवणी तयार होतात. हे बघा, ही आजूबाजूची तटबंदी आहे ना, ही खरी ओळख आहे या गडाची. गडाचं रक्षण करणारी भिंत. इतिहास सांगतो, शत्रू काहीही करत, पण या भिंतीमुळे गडाचं रक्षण व्हायचं. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला मजबूत तटबंदी. वेळ बदलली, गड सुशोभित झाला, पण या भिंती अजूनही उभ्या आहेत, आपल्याला आठवण करून देणाऱ्या की इतिहास अजूनही जिवंत आहे. थंडी वाजते, थंडी असते, खतरनाक थंडी आहे. मजा. असं वाटतं आता हवा उडून जाईल असं वाटतं. एवढा धडधाकट माणूस तू उडून जाशील असं बोलायला. अरे पण पाठी जातं ना. धडधाकट माणसं उडाली असं वाटतं. हो, पुढं काय एक्सप्लोर करायला. काय एक्सप्लोर करायला? काय काय केलंस एक्सप्लोर? काय केलंस? त्याच्या फोनची स्वतःची फोनची बॅटरी डाऊन झाली. बॅटरी डाऊन झाली आयफोनची. तो फोन माझाच आहे.
उसके पास ही जा रहा हूँ। नहीं सुना तूने रेडियो पे बजा उसके पास ही जा रहा हूँ। बड़ोदरा वाली गैंग किधर है? ज्यादा ही भाई खुशबू उधर है। खुशबू इस बार खुशबू देखा। कहीं पे अरे खुशबू भाई आ रही आवाज आ रही गूंज रही है। भगवान ने भी हमारी सुन ली। तुम ये भी शांति से एंजॉय करो। मैं कुछ करता हूँ। आणि आता आपण आलो आहोत गडाचं नाव ज्यावरून पडलं ते मंदिर म्हणजेच कोराई माताचे मंदिर. हे मंदिर पाहिल्यावर असं वाटतं की कोराई गडवरचा संपूर्ण प्रवास इथे येऊन पूर्ण होतो. साधं शांत पण श्रद्धेने भरलेलं हे ठिकाण जिथे अनेक ट्रेकर्स आपल्या मनातली इच्छा देवीसमोर बोलून मोकळे होतात. बाजूला निसर्ग आणि समोर कोराई माता. वॉटरफॉल बघायचं का? रिव्हर्स वॉटरफॉल. आणि हा तो क्षण जेव्हा आपण उभे असतो गडाच्या टोकावर आणि वाऱ्याचा आवाज आपल्याशी बोलत असतो. अंगावर येणारी थंडीची झुळूक, डोळ्यासमोर पसरलेला दऱ्यांचा अद्भुत नजारा आणि मनामध्ये केवळ एक विचार, हा क्षण पुन्हा कधी येणार. ऊपर पे काय झाला त्याचा पोरीला? ब्लॉगिंग येस ब्रो. नाही आलो दात काढत बसलेली आता. चला अशा प्रकारे गड एक्सप्लोअर करून परतीचा प्रवास तर चालू झाला. पाऊस मस्त हलका हलका चालू आहे. काही नजारा आहे ना मागे. सुंदर सह्याद्री. तर दोस्तो असा होता माझा कोरीगड ट्रॅकचा अनुभव. जर हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला भाग आवडला. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.